उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर महानगर पालिका के सुपर मल्टी स्पेशलिटी अस्पताल में सुरक्षा गार्ड के रूप में कार्यरत राजू थाटोकर ने सोमवार को अपने आवास में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मृतक राजू के परिवार का आरोप है कि अस्पताल प्रशासन ने करीब 6 महीने तक वेतन नहीं दिया, जिसके बाद राजू थाटोकर ने आत्महत्या कर ली, जिसके विरोध में आज कायदानी वागा जन आंदोलन ने उल्लासनगर महानगर पालिका के बाहर मौन प्रदर्शन किया। उल्लासनगर महानगर पालिका के महारल गांव में एक सुपर मल्टी स्पेशलिटी अस्पताल है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इसका उद्घाटन फरवरी में किया। इससे पूर्व करोड़ों रुपए खर्च करने के बाद जब अस्पताल बनकर तैयार हो गया, तब भी यह अस्पताल पिछले 2 साल से मुख्यमंत्री के उद्घाटन का इंतजार कर रहा था। अस्पताल 2 सालों से बनकर तैयार है और उपकरण बेकार पड़े थे। इसके बाद इन सभी वस्तुओं को हटा दिया गया और नई वस्तुएं खरीदी गई। एक और, जब प्रशासन के पास कर्मचारियों को वेतन देने के लिए पैसे नहीं थे, तो अस्पताल के फर्नीचर को नष्ट कर दिया गया और नया फर्नीचर खरीदा गया, जो महानगर पालिका के कुप्रबंधन को दर्शाता है। इस सरकारी हॉस्पिटल को निजी कंपनी जो प्लेटिनम हॉस्पिटल के संचालन है, जिनके प्रमुख संजीत पॉल हैं, उन्हें सौंपा गया। महत्वपूर्ण बात यह है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की कृपा से थाने मनपा का मातोश्री गंगूबाई शिंदे अस्पताल पहले से ही डॉक्टर संजीत पॉल के प्लेटिनम अस्पतालों की सूची में शामिल हो चुका है। हाल ही में उल्लासनगर मनपा का सुपर मल्टी स्पेशलिटी अस्पताल भी डॉक्टर संजीत पाल को दे दिया गया। यहाँ तक कि कोविड काल में भी एक कोविड अस्पताल का स्वामित्व डॉक्टर पाल के पास था। जब उनके खिलाफ कई नागरिकों की शिकायत आ रही थी, तब भी यह सवाल उठता है कि आखिर किसके कहने पर उल्लासनगर महानगर पालिका ने फिर से सुपर मल्टी स्पेशलिटी अस्पताल उन्हें चलाने के लिए दे दिया। राजू थाटोकर के साथ साथ 35 अन्य कर्मचारियों को पिछले 6 महीने से वेतन नहीं मिला था। राजू थाटोकर कर्ज में डूबे हुए थे, पर उन पर कई तरह के कर्ज थे। वेतन नहीं मिलने के कारण वह कर्ज नहीं चुकाने में असमर्थ थे। प्रशासन से बार बार अनुरोध करने के बावजूद वेतन नहीं मिलने के कारण वह पिछले 15 दिनों से घर पर ही रह रहे थे। आखिरकार इस परेशानी से तंग आकर उसने अपनी जीवन लीला समाप्त कर ली। सोमवार को स्वप्निल पाटिल ने राय व्यक्त करते हुए कहा कि राजू थाटोकर की आत्महत्या नहीं, हत्या है। उल्लासनगर महानगर पालिका ने इस अस्पताल को डॉक्टर संजीत पाल को अनुबंध के आधार पर दिया था, लेकिन न्यूनतम वेतन कानून का पालन नहीं किया जा रहा था। उन्होंने आरोप लगाया है कि अनुबंध के आधार पर दिए गए कार्यों में न्यूनतम वेतन अधिनियम के तहत कर्मचारियों को वेतन नहीं दे रहे थे। उल्लासनगर महानगरपालिकेचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मारळजवळ, ज्याच्यामध्ये जे प्लॅटिनम हॉस्पिटल्स यांना ते चालवायला दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका राजू धावटकर नावाच्या सुरक्षा रक्षकाने काल आत्महत्या केली। खरं म्हणजे त्याला आत्महत्या करायला हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रवृत्त केलं गेलेलं आहे। जी आम्हाला माहिती मिळालेली आहे, त्याच्या पत्नीने माध्यमांना आणि काल आम्ही हॉस्पिटलला होतो जी माहिती दिली, त्यानुसार जवळजवळ गेले 6-7 महिने तिथल्या 35 कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नव्हता। त्या 35 लोकांमध्ये राजू धावटकर सुद्धा होता। हवालदिल झालेला होता। फायनान्शियल आर्थिक तंगी सगळी होती। उसनवारी आणि कर्जामुळे परेशान होता आणि कर्ज ज्यांनी दिलं होतं ते मागणारे लोक सतत तगादा लावत होते। शेवटी त्याने या सगळ्याला कंटाळून काल गळफास घेऊन आत्महत्या केली। आपण जर नीट बघितलं तर ही आत्महत्या नाही आहे। उल्लासनगर महानगरपालिका, राज्य सरकार, इथले सगळे अधिकारी, प्रशासनिक, हॉस्पिटल प्रशासन यांनी संगनमताने केलेली ही हत्या आहे, हे मी अत्यंत जबाबदारीने इथे नमूद करतोय। खरं म्हणजे राजू धावटकर सारखे असे लाखो लोक महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतायत। त्यांच्यासाठी कायदे आहेत वेगवेगळे। कंत्राटी कायदा आहे, किमान वेतनाचा कायदा आहे, बोनसचा कायदा आहे, असे वेगवेगळे कायदे आहेत। परंतु ह्याच्यामधल्या कुठल्याही कायद्याचं पालन हे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये, कुठल्याही शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये या कायद्यांचं पालन होत नाही आणि अधिकाऱ्यांना जरा पण भय नाही आहे की आपल्यावर कारवाई होईल, कारण राज्य सरकार स्वतः या कंत्राटदारांच्या पाठीशी आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे। अधिकाऱ्यांना कारवाईची भीती नसल्यामुळे कामगारांचं याच्यामध्ये शोषण होतंय। राजू धावटकरचा मुद्दा जर आपण बघितला तर या हॉस्पिटल प्रशासनाबरोबर
म्हणजे प्लॅटिनम हॉस्पिटलचे डॉक्टर संजीत पॉल यांच्याबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेने जो करार केलेला आहे त्या करारानुसार तिथल्या सगळ्या कर्मचारी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे त्यांना पगार द्यायचा आहे। एकतर राजू धावटकरच्या आत्महत्येला ते हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे की नाही आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची चौकशी होईल, परंतु त्या ठिकाणी किमान वेतनाचं जे अटी शर्तीमध्ये उल्लेख आहे त्याचं अजिबात पालन केलं जात नाही आहे। राजू धावटकरच्या आत्महत्येतून स्पष्ट झालेलं आहे त्यांचा कुठलाही पीएफ विमा वगैरे कुठल्याही गोष्टी भरल्या जात नाही आहेत, वेळेवर पगार दिले जात नाही आहेत। या महानगरपालिकेमध्ये आता अजित शेख जे ज्या IAS झालेले आहेत, IAS होऊन उपयोग नाही, त्यांनी माणूस होण्याची गरज आहे, संवेदना त्यांच्यामध्ये असण्याची गरज आहे। या महानगरपालिकेमध्ये AM रामचंद्रनीचे अनेक कर्मचारी आहेत वॉटर सप्लायमधले, यांना सगळ्या कंत्राटदारांना आदेश असताना आयुक्तांचा सगळे किमान वेतनाप्रमाणे पगार देतात। फक्त AM रामचंद्रानी हा सरळ सांगतो की मी देणार नाही म्हणून आणि 20,000च्या जागी तो फक्त 10,000 रुपये पगार देतो, कुठलाही PF विमा वगैरे भरत नाही आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करायला आयुक्त घाबरतात, कारण तो भारतीय जनता पार्टी सारख्या एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे। रवींद्र चव्हाण सारखा मंत्री त्या ठेकेदाराच्या सरळ पाठीमागे आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध आयुक्त जेव्हा जेव्हा कारवाई करतात त्यावेळेला रवींद्र चव्हाण सारख्या मंत्र्यांचा दबाव येतो, अशी एकदम खात्रीलायक बातमी आम्हाला माहिती आतमधून प्रशासनाकडून मिळालेली आहे। अशी तर परिस्थिती असेल आणि सरकारमधले बसलेले लोकच जर ठेकेदारांना शोषण करणाऱ्या ठेकेदारांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर पाठीशी घालणार असतील तर राजू धावटकर सारखी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढण्याची भीती आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही इथे जी आंदोलनं केली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी पत्रकारांशी बोलताना हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या आत्महत्यांचं कदाचित उद्या सत्र सुरू होईल, परंतु सरकारमधले बसलेले लोक सत्तेच्या पाठीमागे आहे, त्यांचा धंदा पाणी व्यवस्थित चालू आहे, त्यांचं कमिशन वगैरे सगळा तो कमिशनवाला विकास आहे त्याच्यामध्ये ते मशगूल आहेत आणि सामान्य माणसं तर त्यांना काही पडलेलं नाही आहे। हे मुळातच हे सरकार जे आहे ते सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार नाही आहे आणि त्यामुळे कामगार वर्गाबद्दल त्यांना जरा पण सहानुभूती नाही आहे आणि त्यामुळे राजू धावटकर सारख्या कामगाराचा इथे बळी गेलेला आहे। हे जे शहाड येथे उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे, तर ह्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा देण्याचं काम कमी होत आहे, परंतु कंत्राटी कर्मचारी ते तिथे जे ठेवलेले आहेत त्यांचं शोषण करण्याचं काम जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि ही एक शंका देखील उपस्थित झालेली आहे की वारंवार अशा प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शोषण करून त्यांना मृत्युमुखी पाडण्याची जबाबदारी जर हे सगळे जर प्रशासन करत असेल तर ही अतिशय लज्जास्पद बाब आहे। एकीकडे आपण पाहतो की निवडणुकी दरम्यान 500-1000 रुपये वाटले जातात, मटण बकरे कोंबड्या खाऊ घातल्या जातात आणि दुसरीकडे हेच शासन हेच प्रशासन हेच लोकप्रतिनिधी जर 6-6 महिने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार देत नसेल तर ही अतिशय निषेधार्ह बाब आहे आणि त्याचमुळे आज राजू धावटकर सारख्या एका इसमानी एका मुलानी तरुण मुलानी आत्महत्या केलेली आहे आणि ह्याकरिता हे निषेध नोंदवण्याकरिता आज आम्ही इथे उपस्थित आहोत। बड़ी दुख की बात है कि आज हमें यहाँ पे खड़े रहने का कारण ये है कि एक कॉन्ट्रैक्टर कामगार जो कि 6 महीने से उनको पगार नहीं मिली थी और लास्ट में उन्होंने ये बहुत ही खतरनाक स्टेप उठाया था और उन्होंने अपने जीवन का जो है समाप्त कर दिया। बट बोलना ये चाहूँगा कि कितने महीनों से हम लगातार शासन प्रशासन सबको यही बोल रहे हैं, लेकिन इनके कानों में जू तक नहीं रेंग रही है, कोई भी कायदे का पालन नहीं किया जा रहा है। राज सर ने कितने ही आंदोलन किए हैं, कितने करस्पॉन्डेंस किए और ये करस्पॉन्डेंस जो किया जा रहा है ये पूरे महाराष्ट्र लेवल पे किया जा रहा है और ये बहुत ही दुख होता है ये सोच के और यहाँ की जनता के लिए भी बहुत दुख होता है कि जिन्होंने ऐसे जनप्रतिनिधि को यहाँ पे चुन के दिया है। आपके माध्यम से ये जरूर मैं बोलना चाहूँगा, जैसे कि सबने एक संदेश तो दे दिया है कि सरकार को कोई निर्णय ठोस कदम लेना चाहिए, बट यहाँ के शहर की जनता के लिए भी मैं एक जो है संदेश देना चाहूँगा कि आने वाले चुनाव में आप ही हो जो इस शहर को बचा सकते हो, तो ऐसे जनप्रतिनिधि को बिल्कुल मत चुनिए जो आप ही में से लोगों का शोषण कर रहा है, जिनके ऊपर गुने दाखिल है और जो बिल्कुल अपने फायदे के लिए सिर्फ सोच रहे हैं और शहर का नहीं सोच रहे हैं। तो आपसे निवेदन होगा कृपया आप ऐसे जनप्रतिनिधियों को ना चुने। अब पानी जो है वो सर से ऊपर जा चुका है, अगर आपको आपके शहर को बचाना है तो आपको ऐसे जनप्रतिनिधियों को बहिष्कार करना ही होगा। ब्यूरो रिपोर्ट उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।